पण हा जो डेटा तुम्ही म्हणताय आपण फुकट वापरतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे जे आता WhatsApp वापरतोय, Facebook वापरतोय किंवा जे काही फ्रीमध्ये आपण ॲप्स वापरतोय, यांच्याद्वारे आपला डेटा थेफ्ट होतो. मी म्हणेल जेवढ्या सर्व्हिसेस तुम्ही वापरताय, तुम्ही जर कधी त्यांची प्रायव्हसी पॉलिसी बघितली तर तुम्हाला डेफिनेटली एक आश्चर्याचा धक्का बसेल की ते कुठल्या कुठल्या प्रकारची काय काय इन्फॉर्मेशन आपली घेतात, जी त्यांना प्रायव्हसी पॉलिसीमध्ये आता मेन्शन करणं आवश्यक आहे. तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर जर गेला, त्या वेबसाईटवर एकदम कोपऱ्यामध्ये छोट्या अक्षरात प्रायव्हसी लिहिलेलं असतं की सहज ते लोकांच्या निदर्शनास येऊ नये. आणि जर तुम्ही त्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नक्की जा, मी म्हणेल, आणि जाऊन तिथं बघा की इन्फॉर्मेशन दॅट वी कलेक्ट याच्या खाली त्यांनी किती मोठा पॅरेग्राफ लिहिला आहे आणि कुठल्या कुठल्या इन्फॉर्मेशन ते कलेक्ट करतात. आता ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना रिसर्चसाठी, युजर एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी, अशी बरीचशी कारणं जरी असली तरी तो जो डेटा आहे तो आपला बराच खाजगी डेटा आहे. व्हॉइस सॅम्पल असतील,